गुड मॉर्निंग. तर आज आपण मुंबई लोहमार्गाचा पेपर घेतलेला आहे. तर मुंबई लोहमार्गाचा पॅटर्न कसा आहे, मी 3 वर्षांचे क्वेश्चन पेपर घेतले आहेत आणि त्या तीनही क्वेश्चन पेपरमध्ये मला एक गोष्ट लक्षात आली की तीनही वर्षी सेम टॉपिक विचारलेला आहे, पण प्रश्न कसे आहेत, वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ, जर सपोज 2024चा क्वेश्चन पकडला आपण आणि त्या वर्षी जर नोबेल पुरस्कार विचारलेला आहे, तर त्याआधी 2023ला कसा प्रश्न विचारलेला की पहिला नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला. त्याच्यानंतर 2019ला कसं आहे की बाबा या क्षेत्रातला पहिला नोबेल पुरस्कार कोणत्या भारतीयास मिळाला. अशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत. म्हणजे सेम टॉपिक, फक्त वेगवेगळे क्वेश्चन्स आणि अतिशय सोपे क्वेश्चन्स आहेत जे की तुम्हाला सहज जमू शकतात. जर एखाद्या मुलांनी ठरवलं की या पेपरमध्ये मला 90 ते 95 मार्क घ्यायचे आहेत, तर तो सहज घेऊ शकतो. आणि हेच कारण आहे की मुंबई लोहमार्गाला सगळ्यात जास्त फॉर्म आहेत. का? कारण ह्याचा जो पेपर पॅटर्न आहे तो खूप सोपा आहे. त्याच्यामुळे तुम्ही चांगला अभ्यास करा, तुम्ही सहज चांगले मार्क घेऊ शकता. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला बऱ्याच मुलांनी सजेशन दिलंय की मॅडम आपले जे व्हिडिओज आहेत ते 5-6 तासाचे खूप मोठे होत आहेत, त्यामुळे ते बघणं पण होत नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ हे शॉर्ट करा आणि करंट अफेअर्सचे जे व्हिडिओ आहेत ते लवकर घेऊन या. तर मी लवकरच करंट अफेअर्स सुरू करेल, ज्याच्यामध्ये मी 1 वर्षाचे करंट अफेअर्स कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. तसेच बऱ्याच मुलांची कमेंट येते की मॅडम माझा जिल्हा घ्या, माझ्या जिल्ह्याचे पेपर घ्या. तर तुमच्या जिल्ह्याचा पेपर मी घेणारच आहे, पण एक व्हिडिओ बनवायला मला त्याचे नोट्स बनवा, पीपीटी बनवा, अभ्यास पूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी थोडा टाइम लागतो. तसंच आपले जे पोलीस भरतीचा पेपर आहे तर तो थोड्याफार फरकाने सगळ्या जिल्ह्यांना सेमच येतो. त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट न बघता आतापर्यंत झालेल्या व्हिडिओचं मी ज्या प्रकारे अनालिसिस केलं आहे त्याप्रमाणे अनालिसिस करून तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा अभ्यास सुरू करा. आणि नवी मुंबई, मला त्याचा पेपर घ्यायचाच आहे, पण माझ्याकडे त्याचा 2024चा क्वेश्चन पेपर आहे आणि 2023चा अर्धवटच क्वेश्चन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये क्वेश्चन्स मिसिंग आहेत. तर कोणाकडे नवी मुंबईचे मागचे 3 वर्षाचे क्वेश्चन पेपर असतील तर ते मला टेलिग्रामला पर्सनली सेंड करा. त्याचा व्हिडिओ लगेच मी घेऊन येईल. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आज आपण मुंबई लोहमार्गाचा पेपर घेतलेला आहे. मुंबई लोहमार्गाचा पेपर हा खूप साधा, सोपा, सरळ आणि सुटसुटीत आहे. जर तुम्हाला ह्या पेपरमध्ये 90 ते 95 मार्क जरी घ्यायचे झाले ना तरी तुम्ही घेऊ शकता. बघा, ह्याच्यामध्ये दरवर्षी सेम टॉपिक, फक्त वेगवेगळे क्वेश्चन्स हे विचारलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्ही काय करायचं आहे, जे ह्याच्यामध्ये जे टॉपिक आलेले आहेत त्याच्यावरचा अभ्यास जो आहे तो एकदम परफेक्ट करा. तसंच मला असं वाटतं की बाकीच्या जिल्ह्यांना पण जे क्वेश्चन्स आलेले आहेत तर ते ॲज इट इज काही काही घेतलेले आहेत. मीरा भाईंदरचे काहीसे गणिताचे प्रश्न वगैरे, जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं मी तुम्हाला सांगेन. तर आज मी 3 प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत. 2024, 2023 आणि 2019ची प्रश्नपत्रिका घेतलेली आहे. तर सगळे प्रश्न सोपे आहेत. आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. आता बघा, जागा नाहीये आणि काय होतं, एकाच ठिकाणी गिचमिडकाला करण्यापेक्षा सुटसुटीत करावं म्हणून मी प्रत्येक पेजवर एक सेपरेट प्रश्न घेतला आहे. तर आपला 2024ला बघा प्रश्न कसा विचारलेला आहे. 2 संख्यांचे गुणोत्तर 5-7 आहे. जर प्रत्येक संख्येत 40 मिळवले तर येणाऱ्या बेरजांचे गुणोत्तर 25-31 होते, तर त्यातील लहान संख्या कोणती आहे. तर सिंपल इथं काय करायचं आहे, गुणोत्तर मांडून घ्यायचं आहे 5-7. आता ते गुणोत्तरात आहे म्हणजे काय की ते एका प्रमाणात आहे, मग त्यांचे जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये मी कॉमन फॅक्टर x मानते. ठीक आहे. आता ह्यांच्यामध्ये काय केलं, प्रत्येक संख्येत किती मिळवले, 40 मिळवले आणि 40 मिळवल्यानंतर त्यांचं गुणोत्तर किती झालं, 25-31. आता बघा, हे झालं आपलं समीकरण मांडून. आता काय करायचं आहे, तिरकस गुणाकार करायचा आहे. आता 25ने इथं गुणलं तर काय येणार, 7x + 40 आणि इकडं 31ने आपण गुणलं तर काय येणार बघा, 5x + 40. आता काय करायचं आहे, फक्त सॉल्व करायचं आहे. 25-7 175 आणि काय x अधिक 25-4 100 म्हणजे हे किती झालं, 1000, कारण हा पुढचा 0. आता 31-5 किती येणार, तर 155x अधिक 31-4 124. आता हे जे 175 आहे, हे जे 155 आहे, तर हे काय करूया, 155 आपण इकडे घेऊया आणि 1000 आपण इकडे घेऊया. 175 मधून 155 गेले तर किती राहतात, 20x. ठीक आहे. 1240 मधून 1000 गेले तर किती राहतात, 240. मग माझी x ची व्हॅल्यू किती येणार, 2 ने मी काय करते, इथे भागते. ह्या शून्याला हा शून्य गेला, बेक के बे, बेदुने 4. आता इथं माझी x ची व्हॅल्यू आली 12. आपल्याला विचारलं काय आहे, तर त्यातील लहान संख्या कोणती आहे. आता लहान संख्या कोणती आहे म्हणजे काय की आपल्याला 5x दिलेला आहे, बरोबर. मग मी काय करते, इथं घेते 5x आणि काय आहे 7x. आता x ची व्हॅल्यू तर आपल्याला मिळाली, मग काय करणार, 5 × 12, 12 × 5 = 60.
हीच आली आपली सगळ्यात छोटी व्हॅल्यू. आता इथं 7x ला गुणायची काही गरज आहे का? नाही, आपल्याला लहान संख्या विचारली आहे म्हणून आपली लहान संख्या किती आली? 60 आली. म्हणून माझं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक ए 60. बघा हा प्रश्न किती सोपा आहे. आता मी पहिला प्रश्न आहे म्हणून तुम्हाला थोडासा एक्सप्लेन करून सांगितला. पुढे आपण जसं जाऊ तसं मी तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड तुमचा एक्झाम मध्ये अप्रोच कसा असला पाहिजे आणि एकदम कमी वेळात तुम्ही कसा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता आपला 2023 ला कसा प्रश्न विचारलेला बघा. वडील आणि मुलाच्या वयाची सरासरी किती आहे? 40 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13:3 असल्यास वडिलांचे वय किती असेल? आता बघा आपल्याला वडील आणि मुलाच्या वयाची सरासरी दिलेली आहे. आता सरासरी म्हणजेच काय? त्यांची बेरीज काढायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल? 40 ला 2 ने गुणायला लागेल. कारण बघा वडील आणि मुलगा आहे म्हणून गुणिले 2. मग ह्यांची बेरीज किती येणार? तर 80 येणार. ठीक आहे. ही आपली आली बेरीज. आता आपल्याला पुढे काय दिलेलं आहे? वडील आणि मुलाच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे. किती आहे? 13:3 असं गुणोत्तर आहे. बघा आता गुणोत्तर दिलेलं आहे म्हणजे ह्याच्यावरून मी काय काढू शकते? तर x ची व्हॅल्यू काढू शकते. हे गुणोत्तर आहे म्हणजे ते एका प्रमाणात आहे. मग प्रमाणात आहे म्हणजेच काय? 13x अधिक 3x बरोबर आपल्याला काय मिळालेलं आहे? त्यांच्या वयाची बेरीज मिळालेली आहे. बरोबर काय येणार? 80. आता 13 आणि 3 किती? 16x बरोबर किती? 80. आता 16 पंचे 80. 16 ने इकडे 80 ला भाग गेला. माझी x ची व्हॅल्यू आली 5. आपल्याला विचारलं काय आहे? तर वडिलांचे वय किती असेल? आपल्याला वडिलांच्या वयाचं गुणोत्तर किती दिलेलं आहे? 13 दिलेलं आहे. आता त्याच्या पुढे काय आहे? x आहे म्हणजे 13 गुणिले x ची व्हॅल्यू किती आहे? 5 आहे. म्हणजे 13 पंचे 65 म्हणजे वडिलांचं वय किती आहे? तर ऑप्शन क्रमांक डी 65 वर्ष. ठीक आहे. असा प्रश्न आहे. एकदम सोपा आहे. तुम्ही 30 सेकंदच्या आत हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. आता आपण बघूया आणखी 2023 ला आणखी एक गुणोत्तरावर प्रश्न विचारला होता. तर तो काय आहे? 3 व्यक्तींच्या वयांची सरासरी ही 24 वर्षे असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:7 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती? जसं आपण वरती सॉल्व्ह केलं ना तसंच हा सेम प्रश्न आहे. काहीच वेगळं नाही. फक्त सरासरी बदलली आहे. दोघांच्या ऐवजी 3 व्यक्ती दिलेल्या आहेत. मग हा प्रश्न कोणी सॉल्व्ह करायचा आहे? हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा आणि ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. आता बघा हे जे आज म्हणजे पहिला जो प्रश्न होता तो गुणोत्तर तर होताच पण त्यासोबत आणखी काय अटॅच केलं होतं? तर वयवारी अटॅच केली होती. तसेच आणखी काय केलं होतं? तर सरासरी अटॅच केली होती. म्हणजेच काय की एका टॉपिकवर जरी प्रश्न असेल तर त्याच्यामध्ये बाकीचे टॉपिक्स ऍड केले होते. त्याच्यामुळे तुम्ही हे जे सगळे टॉपिक आहे ना ते व्यवस्थित क्लिअर करायचे आहेत. तुम्हाला 2026 म्हणजे आताच्या पेपरला सुद्धा अशाच टाईपचे प्रश्न असणार आहे. आणि गुणोत्तर, वय, सरासरी हे खूप सोपे टॉपिक आहेत. ठीक आहे. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आता बघा अभ्यास करताना जर सपोज तुम्हाला काही अडलं तर तुम्हाला हे नोट्स दिलेले आहेत. इथं तुम्हाला मी ट्रेडिशनल मेथड पण दिलेली आहे आणि हा शॉर्टकट मेथड सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जर काय अडलं तर तुम्ही नोट्स रेफर करा. ठीक आहे. चला सगळ्या प्रश्नांचे मी असे दिलेले आहेत. बघा पुढचा प्रश्न 2024 ला जसं विचारला आहे तो 2019 ला विचारला होता. तर बघा हा कशावर क्वेश्चन आहे? तर सिटिंग अरेंजमेंट म्हणजेच काय? जसं रांगेतील क्रम ओळखा वगैरे असतं ना तसं हा बैठकीतील क्रम ओळखणे हा टॉपिक आहे. तर बघा आपण प्रश्न सॉल्व्ह करूया. दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली. आपण काय करूया? अगोदर जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते लिहून घेऊया. दीपा ही स्वातीच्या उजवीकडे बसली आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? प्रज्ञा ही स्वातीच्या डावीकडे बसली. प्रज्ञा ही स्वातीच्या कुठे बसली आहे? तर डावीकडे बसली आहे. दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसली आहे. ठीक आहे. दीपा आणि सीता यांच्यामध्ये कोण बसले आहे? गीता बसलेली आहे. तर सर्वात डावीकडे कोण बसले आहे? आपल्याला काय करायचं आहे? सिंपल एक लाईन ड्रॉ करा आणि त्यांनी दिलेल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे फक्त ठेवायचं आहे. आता इथं त्यांनी काहीच असं दिलेलं नाही की लगेच शेजारी बसली, 2 घरं सोडून शेजारी बसली वगैरे असं काही नाही. मग त्यांनी जे इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत ना ते ॲज इट इज खाली लिहून घ्यायचे. बघा स्वातीच्या उजवीकडे दीपा आहे. ठीक आहे. मी स्वातीला इथे घेते. स्वातीच्या उजवीकडे दीपा आहे. दीपा आणि सीता ह्यांच्यामध्ये कोण आहे? तर गीता बसली आहे. मग गीताला मी मध्ये घेते आणि त्याच्यानंतर इकडे सीताला घेते. दुसरं काय राहिलं की प्रज्ञा ही स्वातीच्या डावीकडे बसली आहे. म्हणजे प्रज्ञा इथे कुठेतरी बसली असेल. मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? सर्वात डावीकडे कोण बसले आहे? सर्वात डावीकडे कोण बसले आहे? प्रज्ञा बसली आहे. ऑप्शन क्रमांक सी माझे उत्तर आलं. आता बघा खाली 19 प्रश्न सेम आहे. दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली आहे. प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली आहे. दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसली आहे. यांनी इथे नावं पण बदललेली नाहीये. मग आपल्याला प्रश्न फक्त काय बदलला आहे? तर
मधोमध कोण बसले आहे? मग मधोमध कोण बसला आहे? तर दीपा बसली आहे, म्हणून माझं ह्याचं उत्तर काय येणार? दीपा. जर सपोज 2026 ला असा प्रश्न विचारला, सेम ॲज इट इज आलं, आणि जर तुम्हाला विचारलं की सर्वात उजवीकडे कोण बसला आहे, तर सीता बसली आहे. गीताच्या डावीकडे कोण बसले आहे लगोलग, तर त्याचं उत्तर येणार दीपा वगैरे. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर बघा पुढचा प्रश्न. आता हा जो प्रश्न आहे हा तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. काय आहे बघा, रांगेतील क्रम ओळखणे. ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या, किंवा नाही जमलं तर आपले नोट्स आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी हुतात्मा दिन कोणता? तर 30 जानेवारीला हुतात्मा दिन साजरा केला जातो. का? कारण या दिवशी महात्मा गांधीजींची दिल्ली येथे हत्या झाली होती. मग त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आपल्याला परीक्षेला जे महत्त्वाचे दिवस आहेत ते विचारले जातात. तसंच जर सपोज त्या वर्षी कुठले नवीन दिवस साजरे करायला सुरुवात केली असेल तर ते सुद्धा विचारले जातात. जसं की बघा, पिंपरी चिंचवडला आजी आजोबा दिन कधी साजरा केला जातो असा प्रश्न विचारलेला, कारण त्या वर्षी म्हणजे 2023 ला तो नव्याने साजरा करायला सुरुवात केली होती. अशा प्रकारे तुम्हाला जे महत्त्वाचे दिवस आहेत ते लक्षात ठेवायचे आहे. 9 जानेवारीला आपण कोणता दिवस साजरा करतो? तर प्रवासी भारतीय दिवस. कारण या दिवशी काय झालं होतं, महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले होते, म्हणून प्रवासी भारतीय दिवस हा 9 जानेवारीला साजरा केला जातो. 12 जानेवारीला आपण कोणता दिवस साजरा करतो? तर राष्ट्रीय युवक दिन. आणि राष्ट्रीय युवक दिन आपण का साजरा करतो? कारण त्या दिवशी स्वामी विवेकानंदांची जयंती असते. ठीक आहे. आपला 2023 ला कसा प्रश्न विचारला होता? डॅश डॅश यांचा जन्म 6 जानेवारी हा डॅश डॅश म्हणून पाळला जातो. आता इथं तुम्हाला दोन गोष्टी माहिती पाहिजे. एक तर हा कोणाचा जन्मदिवस आहे आणि त्यांचा जन्मदिवस आपण काय म्हणून साजरा करतो. आता 6 जानेवारीला कोणाचा जन्मदिवस असतो? तर बाळशास्त्री जांभेकर, आणि त्यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. कारण त्यांनी 6 जानेवारी 1832 मध्ये दर्पण नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते. तसंच 1840 मध्ये त्यांनी दिग्दर्शन नावाचे पहिले मासिक सुरू केले होते. आणि म्हणूनच त्यांना काय म्हटलं जातं? तर मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ते ओळखले जातात. म्हणून त्यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. आता बघा, जेव्हा अशा टाईपचे प्रश्न येतात ना, तेव्हा तुम्हाला ह्या दोन्हीही गोष्टी माहिती असल्या पाहिजे. त्यावेळेस काय होतं की तो प्रश्न सोपा जातो. जर माहित नसेल तर काय काय वेळेस ऑप्शननुसार सुद्धा तुम्ही इलिमिनेशन मेथड अप्लाय करू शकता. आता लोकमान्य टिळकांचा जन्मदिवस कधी असतो? तर तो असतो 23 जुलैला. कामगार दिन आपण कधी साजरा करतो? तर 1 मेला. आणि 1 मेला आपला महाराष्ट्र दिन पण असतो. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? महत्त्वाचे दिवस पाठ करायचे आहेत. आता जसं जसं आपण पुढे प्रश्न घेऊया, पुढे पण प्रश्न विचारलेले आहेत, तेव्हा मी तुम्हाला आणखी डिटेलमध्ये सांगेल. केशवसूत हे कोणाचे टोपण नाव आहे? तर बघा, केशवसूतांचं नाव काय आहे? कृष्णा केशव दामले. आणि केशव कुमार हे कोणाचं टोपण नाव आहे? तर प्र.के. अत्रे. शंके कानेटकर यांचं टोपण नाव काय आहे? तर गिरीश. आणि लोकमान्य टिळक यांना लोकमान्य ही पदवी दिलेली होती. आता बघा, मराठी विषयामध्ये तुम्हाला लेखकांची टोपण नावं विचारली जातात, तसेच कवींची टोपण नावं विचारली जातात. ते कोणत्या टोपण नावाने लेखन करतात, किंवा त्यांची जे महत्त्वाची पुस्तकं असतील जी खूप प्रसिद्ध आहे, कोणत्या पुस्तकाला जर पुरस्कार मिळालेला असेल तर ह्याच्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर हे तुम्ही बघून ठेवा, कारण टोपण नावावर तुम्हाला कमीत कमी एक प्रश्न तरी बघायला मिळतोच. 2023 ला बघा कसा प्रश्न विचारलाय. गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे? तर हे कोणाचं नाव आहे? राम गणेश गडकरी यांचं आहे. वि.वा. शिरवाडकर ह्यांचं टोपण नाव काय आहे? कुसुमाग्रज. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. प्रल्हाद केशव अत्रे, आत्ताच आपण पाहिलं. केशव कुमार. कृष्णाजी केशव दामले यांचं नाव काय आहे? केशवसूत. आता आणखी जे महत्त्वाचे मूळ नाव आणि त्यांचे टोपण नाव ह्यांच्या रिलेटेड मी डिटेलमध्ये तुम्हाला नोट्समध्ये दिलेलं आहे. ते रिव्हिजन करताना व्यवस्थित बघून घ्या. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपला नेक्स्ट क्वेश्चन 2019 ला बघा काय विचारला होता. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेस धन्य ऐकतो मराठी. या ओळी कोणाच्या आहेत? तर या ओळी कोणाच्या आहेत? सुरेश भट यांच्या आहेत. आणि यांची ओळख काय आहे? तर यांना मराठी साहित्यातील गझल सम्राट असे म्हटले जाते. बघा, दरवर्षी याच्यावर प्रश्न आहे, त्याच्यामुळं आता सुद्धा 2026 ला याच्यावर क्वेश्चन येणार म्हणजे येणारच. तसेच सुरेश भट यांच्याबद्दल आणखी माहिती काय की यांचे प्रसिद्ध काव्यसंग्रह कोणकोणते आहेत? रंग माझा वेगळा, एल्गार, रूपगंधा, झंझावत हे ह्यांचे प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे. आणि त्यांना काय म्हटलं जातं? गझल सम्राट असे म्हटलं जातं. मग तुम्हाला अशा प्रकारे सुद्धा फिरवून प्रश्न विचारू शकतात. बाकी माधव जुलियन यांच्या महत्त्वाच्या प्रसिद्ध ओळी कोणत्या आहेत? तर मराठी असे आमची मायबोली हे यांच्या प्रसिद्ध ओळी आहेत. बाकी जे डिटेलमध्ये मी तुम्हाला पुढे देईलच नोट्समध्ये.
आता बघा आपण मराठीबद्दल बोलतोय, तर कुसुमाग्रजांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी हा आपण काय म्हणून सेलिब्रेट करतो हे तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे, चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न कशाशी रिलेटेड आहे, तर बघा वर्णमाला ह्याच्यावर रिलेटेड आहे. आपण बघितलं की मुंबई लोहमार्गला जे मराठीचे पहिले चॅप्टर आहेत ना, वर्णमाला वगैरे, याच्यावर बऱ्यापैकी क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्यामुळे हे जे चॅप्टर आहेत ते व्यवस्थित करा. तसंच जे मराठीचे लेखक कवी ह्याच्यावर जास्त फोकस केलेला आहे, तर बेसिक गोष्टींवर जास्त फोकस आहे आणि सिंपल प्रश्न आहेत. त्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रश्न समजून घ्या, त्याचं बेसिक करा. बघा आपला प्रश्न काय आहे, खालीलपैकी ह्रस्व स्वर कोणता आहे? तर ह्रस्व स्वर कोणता आहे? अ आहे. मग बाकीचे ह्रस्व स्वर कोणते आहेत? अ, ई, उ, रू आणि लृ हे आपले ह्रस्व स्वर आहेत. मग दीर्घ स्वर कोणकोणते आहेत? आ, ई आणि उ. औ आणि ऐ हे काय आहेत? तर हे संयुक्त स्वर आहेत. ठीक आहे. आता बघा 2019 ला कसा प्रश्न विचारलेला आहे, जमाव या शब्दातील ज हा कोणत्या प्रकारचा आहे? तर हा दंत तालव्य आहे. आणि जर सपोज आपण जग हे जे बोलतो, तर हे कोणत्या प्रकारचा वर्ण आहे हे मला तुम्ही सांगायचं आहे. हा दंत तालव्य आहे, पण आपण जेव्हा बोलतो तर तो कोणत्या प्रकारचा आहे हे तुम्ही मला सांगायचं. ठीक आहे. तालव्य म्हणजे काय? आपण जिथे चिंच चघळतो ती जागा. मग तालव्य वर्ण कोणकोणते आहेत? तर ते आहे च, छ, ज, झ असे. य, श हे कोणते ध्वनी आहेत? तर हे तालव्य ध्वनी आहेत. मूर्धन्य म्हणजे काय? मूर्धन्य म्हणजे कंठ आणि टाळू. कंठ आणि टाळू ह्यांच्या मधली जागा. मग मूर्धन्य वर्ण कोणकोणते आहेत? तर ते आहे ट, ठ, ड, ढ ती सिरीज. आणि कंठ तालव्य म्हणजे काय? की जमा वगैरे ज पासून जे बोलतात. कंठ तालव्य म्हणजे कंठ आणि टाळू ह्यांच्यामध्ये बोलताना जीभ लागते किंवा त्या अवयवांचा वापर होतो. मग कंठ तालव्य कोणकोणते आहेत? तर ए, ऐ आणि ऍ हे आहे कंठ तालव्य. तसंच दंत तालव्य यांना आणखी एक नाव आहे, यांना वत्स्य ध्वनी असे म्हटले जाते. जर तुम्हाला प्रश्न विचारला की वत्स्य ध्वनी कोणत्या शब्दाला किंवा कोणत्या वर्णाला म्हटलं जातं, तर त्याचं उत्तर येईल तुमचं दंत तालव्य. आता पुढचे जे प्रश्न आहे, पुढचा जो प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे. आणि अहा हे काय आहेत? ठीक आहे, हे सोपं आहे, लगेच येऊन जाईल. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता पुढचा प्रश्न कशाशी रिलेटेड आहे, तर समाज सुधारक या टॉपिकवर एक्झामिनर तुम्हाला 2 ते 3 मार्कांचे प्रश्न 100% विचारतात. त्याच्यामुळे तुम्हाला जे समाज सुधारक आहे ते व्यवस्थित करायचे आहेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की जसं एक्झामिनरचे फेवरेट कोणकोणते आहेत, तर बघा त्याचा प्रश्न आलाच. प्रश्न काय आहे, SNDT विद्यापीठ कोणी स्थापन केले? तर कोणी स्थापन केले? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केले. आणि कधी स्थापन केले? तर 5 जुलै 1916 मध्ये पुण्यामध्ये ह्याची स्थापना झाली. SNDTचा फुल फॉर्म काय आहे? श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ. आणि हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांना सुद्धा याच्यावर प्रश्न आहे. महर्षी कर्वे यांनी काय केलं? तर यांनी स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाह याला चालना दिली आणि त्यांना 1958 मध्ये भारतरत्न मिळालेला आहे. तर हे लक्षात ठेवा. तसं एक्झामिनरचं दुसरं समाज सुधारक फेवरेट कोण आहे? तर न्यायमूर्ती रानडे. ह्यांच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न असतो म्हणजे असतोच. ठीक आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यांच्यावर प्रश्न विचारले जातात. ह्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. हे कोण? मसुदा समितीचे अध्यक्ष होते. गोपाळ गणेश आगरकर ह्यांचं काय प्रसिद्ध आहे? तर ह्यांचं सुधारक हे वृत्तपत्र प्रसिद्ध आहे आणि ह्यांच्यावर प्रश्न विचारले जातात. कारण सुधारक वृत्तपत्र कोणी सुरू केले असा प्रश्न बऱ्याचशा जिल्ह्यांना आहे. पंडिता रमाबाई यांनी कशाची स्थापना केली? तर आर्य महिला समाजाची स्थापना केली. आता तुम्ही मला सांगा, सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? ठीक आहे. आता पुढचा प्रश्न काय आहे, भारत इतिहास संशोधक मंडळ डॅश डॅश येथे डॅश डॅश यांनी स्थापन केले. तर हे पुणे येथे V.K. राजवाडे यांनी स्थापन केलेलं आहे. आणि ही संस्था कधी स्थापन झाली आहे? तर 7 जुलै 1910 मध्ये स्थापन झालेली आहे. V.K. राजवाडे यांचा फुल फॉर्म काय आहे? तर विश्वनाथ काशीनाथ राजवाडे. या संस्थेचा उद्देश काय आहे की मराठ्यांच्या इतिहासाची जी साधने आहेत ती गोळा करणे, त्यांचं जतन करणे आणि त्यांचं प्रकाशन करणे. म्हणजे काय? ते प्रकाशित करणे हे ह्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आता बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कशाची स्थापना केली? तर अभिनव भारतची स्थापना केली. अभिनव भारत ह्याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा एक्झामिनर प्रश्न विचारतात. बघा आतापर्यंत मी जेवढे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेत, हे जे मी तुम्हाला आता जेवढं सांगतेय ना,
तर ह्याच्यावरच रिपीटेडली प्रत्येक जिल्ह्याला प्रश्न आहे. हे कोणी स्थापन केलं किंवा ह्याचं मुख्यालय कुठं आहे, ह्याचा फुल फॉर्म काय आहे, ह्याच्या बाहेर एक्झामिनर जातच नाही. त्याच्यामुळे हे जे मी तुम्हाला सांगते इतिहासाचं, ते व्यवस्थित पाठ करून ठेवा. समाजसुधारक ह्या चॅप्टरवर तुम्हाला 2 ते 3 मार्कांचे प्रश्न 100% विचारले जातात. ठीक आहे. विल्यम जोन्स ह्यांचा संबंध कशाशी आहे, तर एशियाटिक सोसायटीशी आहे. एशियाटिक सोसायटीची स्थापना कधी झाली, तर 1784 साली झाली. दामोदर कोसंबी ह्यांचा संबंध कशाशी आहे, तर यांना मार्क्सवादी इतिहासकार म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. बघा आता पुढचा प्रश्न कशाशी रिलेटेड आहे, ह्याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता आपला पुढचा प्रश्न कशाशी रिलेटेड आहे, जे समाज सुधारकांचे महत्वाचे ग्रंथ आहेत त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. बघा आतापर्यंतचा हा 3रा का 4था प्रश्न आहे, समाज सुधारकांवर प्रश्न विचारला आहे. म्हणजे तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे की समाज सुधारक हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ह्याच्यावर तुम्हाला कंपल्सरी प्रश्न विचारले जातात. त्यांनी कोणतं त्यांचं जर टोपण नाव असेल तर त्याच्यावर विचारलं जातं. त्यांना कोणती पदवी दिली असेल त्याच्यावर विचारलं जातं. त्यांनी जे काही लेखन केलेलं असेल त्याच्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारले जातात. बघा प्रश्न काय आहे, महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला, तर कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, सार्वजनिक सत्यधर्म. आणि हा त्यांचा शेवटचा ग्रंथ आहे जो 1891 मध्ये प्रकाशित झाला होता. आणि या ग्रंथाला सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. मग तुम्हाला कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात की सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ कोणत्या ग्रंथाला मानलं जातं, तर त्याचं नाव काय आहे, सार्वजनिक सत्यधर्म. आता त्यांचे बाकीचे महत्वाचे कुठले कुठले ग्रंथ आहेत, तर पहिलं म्हणजे गुलामगिरी. ह्याच्यावर सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारला गेला आहे. गुलामगिरी. दुसरा आहे शेतकऱ्याचा असूट, याच्यावर सुद्धा विचारलेला आहे. तिसरा आहे ब्राह्मणांचे कसब. चौथं तृतीय रत्न. आणि 5वा आहे शिवाजी महाराजांचा पोवाडा. हे त्यांचे महत्वाचे ग्रंथ आहेत. लक्षात ठेवा, कुठला जरी आला तरी तुम्हाला आला पाहिजे. सत्यार्थ प्रकाश हा कोणी लिहिलेला आहे, तर हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला आहे. अनहिलिशन ऑफ कास्ट ह्याचे लेखक कोण आहे, तर ह्याचे लेखक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि हा ग्रंथ त्यांनी कधी लिहिलेला आहे, तर 1936 मध्ये लिहिलेला आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुद्धा जे महत्वाचं लेखन आहे ह्याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया.